तर तिकडे नाशिकमधून हेमंत गोडसेंच्या उमेदवारीवर लवकरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। नाशिकचे सलग 2 वेळा खासदार झालेल्या हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीवर शिंदेंकडून लवकरच शिक्कामोर्तब केलं जाईल असं शिवसेनेतले वरिष्ठ सूत्रांनी म्हटलंय। छगन भुजबळ यांच्या उमेदवारीला महाराष्ट्र भाजपमधून अंतर्गत विरोध आहे। भुजबळ महायुतीचा धर्म पाळत नाहीत असा अहवाल दिल्लीत भाजप पक्षश्रेष्ठींकडे पाठवण्यात आलाय। त्यामुळे नाशिक लोकसभेसाठी हेमंत गोडसे यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे। दरम्यान गुलामांना आवाज असतो का असं म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाच्या नाराजीवर जोरदार घणाघात केला। नाही आता मी कसं काय बोलू त्याच्यावर? गुलामांना काय आवाज असतो का? स्वाभिमानी लोक असतात ते आवाज उठवू शकतात अन्यायाबद्दल। ज्यांनी 50-50 कोटी रुपये घेऊन स्वतःचं इमान विकलंय त्यांनी तिकिटासाठी भांडण करू नये। शिंदेंकडे काय राहिलंय तुम्ही सांगू शकता का? शिंदेंकडे काय राहिलंय? दिल्लीच्या हंटरवर शिंदे काम करतायत आणि अजित पवार काम करतायत। त्यांच्याकडे या क्षणी काही राहिलं नाही। ते कपडे घालून फिरतात मुख्यमंत्री, तेच नशीब समजा, तेही वस्त्रहरण केलं जाईल।